स्पेशल तोरणावाल्यांची चव आहे नाही का. लास्ट टाइम पहिलं खायचं ना आपल्या इथं चमची आपले एक मित्र आहे ना टोपे म्हणून, त्यांचं आहे ना बाम फाट्यावर हॉटेल आहे, तिथं जायचं आपल्याला. ते म्हणले तिथं हॉटेलमध्ये या एकदा. मग त्यांची जरा आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत नाही का. ते म्हणले व्हिडिओ एक रिव्ह्यू तो आता तुमचा एक. पहिले आहे ना आमच्या भागात आहे ना वेदांत, आपुलकी आणि बरेच सारे असे बारीक सारे हॉटेलवाले होते नाही, जे मटन चिकन खाण्यावाले होते. पहिलं मी त्यांच्या इथं लय खायचं, आपुलकी वेदांतवाल्या ग. नंतर आहे ना चिखलीला आहे ना तोरणा आलं, तोरणा मटन खाण्यावळ वासरू आहे ना जरा आहे ना लय कुचांबलेलं आहे. पण सर खातं बी ते चांगलं तसं. जेवण व्यवहार झालं. आम्ही जे मटन थाळी आणि ना मासा घेतला होता, एकदम क्वालिटी होता, भारी होता. भारी जेवण चांगलं. त्यांना आहे ना पैसे देत होतो बरं का, त्यांनी पैसे पण नाही घेतले आमच्याकडून येऊन राहते. बरोबर नाही वाटलं, कारण व्यवसाय आम्ही पण व्यवसाय केला नाही का 7 महिने. व्यवसाय जो करतो ना त्याला माहिती बाई किती पैसे लागतात, काय लागतात नाही का, किती कष्ट लागतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओ. आत्ता साधारण 7:30 वाजलेत. 5 वाजता 5:30 वाजता चालतो गोट्यात मी बिरकून गेलतो. आता परत फ्रेश होऊन खाली आलो गोट्यात. जास्त वेळ लागत नाही मला इथं आमचं नीट साफसफाई करायला. आज फार एवढा मी 5-5:30ला व्लॉग चालू करतोय. बेसिकली ना राव आज इच्छाच नव्हती राव. आज थोडं पर्सनल कामं होती, ते निपटवली सगळी आणि ते दाखवता येत नाही रे. मग ते बरोबर नाही वाटत. जरा संतोष येतो आहे, मग आपल्याला जायचं जरा चाकणला. आपलं काम आहे तिकडं खेडलं पण. आणि तसं आहे ना एक आहे ना आपल्या एक मित्र आहे ना टोपे म्हणून, त्यांचं आहे ना बाम फाट्यावर हॉटेल आहे, तिथं जायचं आपल्याला. ते म्हणले तिथं हॉटेलमध्ये या एकदा. मग त्यांची जरा आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत नाही का. ते म्हणले व्हिडिओ एक रिव्ह्यू तो आता तुमचा एक. आपण काय जेन्युइन रिव्ह्यू देतो नाही. कालच गेलो तिथं मी, पण ऑलरेडी त्याला खाल्लं होतं मी राव शौर्यवाड्यामध्ये. मग ते काय खाणार आहे म्हणलं परत जाऊ. मग नेमकं आहे ना डॉक्टर येणार होतं आज, पण ते आलेच नाही राव. त्याच्यामुळं थांबलो घरी. नंतर दुसरीकडे येऊन एकदा जायचं होतं मला. आता उद्या प्लॅनिंग आहे आमचं बाहेर जायचं. जरा बघू आता, डॉक्टर जर आले तर थांबायला लागेल, नाही आले तर मग जाऊ. हो बाम फाट्यात थांबला आम्ही चहा घ्यायला. थोडं चहा पिऊ म्हणलं जरा. तिथं आम्ही हिवाळ्यात आलतो ना, वाईट थंडी वाटत होती तिथं वाजू. पण काय नाही वाटलं त्या वाटते तुलसी. चला 8:30 झाले आता इथं आम्हाला. येतो काय थोडा वेळ. एक मग काम होतं, एकाला भेटायचं होतं मला. भेटणं झालं, सगळं झालं. साधारण 9 वाजलेत. 9 वाजता तोरणा खानावळ, तोरणा मटण खानावळ इथं कुठे आहे काय बामफाटच ना, वाकीला सॉरी. हे बामफाट आहे आत्ता इथला. इथं बामफाट आहे. इथं मग न्यू महादेवाला आहे, हे तुलसीवाला. इथं आम्ही दरवेळेस थांबतो इथं नाश्ता करायला. इथं गाडतो आल्यावर न्यू महादेवाला. जाताना सोयीस्कर पडते सगळं ते. तर इथून 5 मिनिटात आम्ही वर जाईन. पहिले ना आमच्या भागात आहे ना वेदांत, आपुलकी आणि बरेच सारे असे बारीक सारे हॉटेलवाले होते ना, जे मटन चिकन खाण्यावाले होते. पहिलं मी त्यांच्या इथं लय खायचं, आपुलकी वेदांतवाल्या ग. नंतर आहे ना चिखलीला आहे ना तोरणा आलं, तोरणा मटन खाण्यावळ. ही ना फ्रँचायझी नाही का, ती असं देते ते. आणि फ्रँचायझी मॉडेल होतं तिथं. ते पहिलं स्टार्टिंगला एवढं भारी दिलं ना राव, मी लय वेळा खाल्लं होतं तिथं. आणि आता नेमकं राजगुरुनगरला बा काम होतं थोडं, नेमकं बामफाट्यावर आलो तुम्ही. मग काम उरकलं बामफाट्यावर आलो. इथं मला नेमकं तोरणा दिसलं एक. म्हणलं तोरणा मटण खाऊ. काल आम्ही ना मला वाटतंय आम्ही इकडे गेलो कुठं रे, शौर्यवाड्याला गेलो आम्ही खेडच्या. तिथं भारी होतं जेवण. आता इथं तोरणामध्ये आलोय, बघू. आम्ही स्टार्टर बनवून मच्छी घेतली. आता आलतो इथं हॉटेलमध्ये. वही बाहेरच बसलो आम्ही हवेला. इथे एवढी डायनिंग यांची. आणि मटण थाळी घेतली आम्ही. मटण थाळीमध्ये नंतर रस्सा आहे, आळणी आहे, 3-4 पीस आहे आणि ना मसाल्यामध्ये रोटी ऑप्शनल. तुम्हाला रोटी भाकरी पण भेटते. मग तुम्हाला तुमच्या वेळ तुम्हाला काय पाहिजे काय नाही. बाकी टेस्ट चांगली बरं का. मी आता 2-3 ट्राय केलं. शिलापी आम्ही घेतली होती, मच्छी फ्राय घेतलं. असं बडाक लाल बडाक घेतली, पण टेस्ट केलं वेळ चांगली. काटच असल्यामुळे काय लागते.
टिपिकल तोरणावाल्यांची चव आहे नाही का. लास्ट टाइम पहिलं खायचं ना आपल्या इथं चमची टेस्ट. आपल्यातले ना हे पण आहे फॅमिली रेस्टॉरंट पण आहे. बॅचला असेल तुम्ही बाहेर करू शकता इथं चांगलं हवेला. का संतोष सेट कशी टेस्ट मला तर आवडले हो. आता यांनी एवढा शौरवाड्याचं कसं होतं शौरवाड्याची वेगळी टेस्ट आहे त्यांची पण एकदम टिपिकल आहे ना वेगळी टेस्ट आहे. ज्यांच्या आयकॉनिक आहे ना मसाला यांचा काळा मसाला आहे त्यांचा पण शौरवाड्याचा आहे जरा वेगळा मसाला आहे लाल आहे त्यांचा काळा आहे. त्याची टेस्ट आमची एकदम आहे ना आमच्या भागात जसं खातात ना तशी टेस्ट आहे. मला वाटलं नव्हतं एवढं भारी असेल पहिलं. जेवण व्यवहार झालं. आम्ही जे मटण थाळी आणि ना मासा घेतला होता एकदम क्वालिटी होता भारी होता. भारी जेवण चांगले बनवलं पण चांगलं तुम्ही राव. आत पण आहे का फॅमिलीसाठी आत आहे का. हां रील्स सांगा ना. इकडे या ना कन्फ्यूज झाले का तुम्ही. कन्फ्यूज झाले का तुम्ही. हो यांचं आहे ना आत फॅमिली सेक्शन आहे इथं आणि माग आहे या साईडला फॅमिली या साईडला फॅमिली सेक्शन आहे. म्हणजे तुमचे जर इवन फॅमिली जर असेल तरी तुम्ही येऊ शकता. आता हे इथले लोकलच आहे नाही का व्यक्ती त्यांनी हॉटेल चालू केलं आहे. भारी आहे यांचं टेस्ट वगैरे चांगली आहे सगळं चांगलं आहे मस्त आहे. जनरली आपण याचं पेड प्रमोशन वगैरे नाही बाकी यांचं चांगलं आहे. पण तेव्हा डॅम आला होतं एकदा त्यांनी आपल्याला आग्रह केला होता 100%. ओके का नाही. मुळात काय होतं माहिती आहे तुमची मार्केटिंग कमी पडते. तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे सगळं चांगलं आहे फक्त तुमचं मुळात आहे त्यांची मार्केटिंग कमी पडते. तुम्ही डेली व्हिडिओ ना पोस्ट करत जावा कारण बाकी जेवढे शाखावाले आहे ना त्यांचे आहे ना फक्त मार्केटिंग जोर आहे आणि त्यांच्यापेक्षा टेस्ट तुमची चांगली आहे. समजतं आहे का. आता यांचं हॉटेल आहे ना इथं आहे ना ते पुणे नाशिक हायवे आपला आणि इथं आहे ना हे कोणचं भाम नाही आहे वाकीला लय तर तोरणा हॉटेल आहे. तुम्ही या रोडला कधी आले ते यांची दादा काही आपला मराठी माणूस आहे गावाला याच्याकडे आले तुम्ही तर नक्की टेस्ट करा एकदा. एक नंबर क्वालिटी खरं भारी वाटलं मला खाऊन. नक्की अशा धन्यवाद. चला जेवढं दोघं संतोष शेट मी आम्ही ना त्यांना आहे ना पैसे देत होतो बरं का. त्यांनी पैसे पण नाही घेतले आमच्याकडून येऊन राहते बरोबर नाही वाटलं कारण आम्ही पण व्यवसाय केला तर नाही का 7 महिने. व्यावसायिक जो करतो ना त्याला माहिती बाई किती पैसे लागतात काय लागतात नाही किती कष्ट लागतात. त्यांनी घेतलंच नाही. त्यांना म्हणलं आमच्या इकडे या एकदा. बाकी ना टेस्ट वगैरे एकदम क्वालिटी आहे सगळं भारी खरंच भारी आहे. आपल्याला पेड प्रमोशन नावाचा प्रकार नाही आपल्यात. आपला मराठी माणूस आहे बैलवाली सगळी मग आपण त्यांच्याकडून पैसे नाही घेत. बाकीचे दुसरे ब्रँडवाले आहे ना आता मग बऱ्याच जणांसंग बोलणं चालू आहे दाबाकी पैसे सांगतो द्यायचे ते नाही नको देऊ माझ्या त्याच्या आलेला नाही मग आपल्या एक स्पष्ट आपल्या डोक्यात नाही का घ्यायचे ना दाबून पैसे घ्यायचे. पण आपण आपल्या मराठी माणसाकडून आणि आपल्या शेतकरी आणि जो बैलगाडावाला यांच्याकडून रुपये नाही घेणार कधीच जिंदगीत नाही येणार. यांचा टेस्ट मुळात एक नंबर आहे प्रोडक्ट चांगलं आहे फक्त यांची मार्केटिंग नाही आहे बस. बाकी एक नंबर क्वालिटी यांची खरंच भारी आहे. हे राजरत्न हॉटेल पुढं आहे ना बराबर पुढं इथं तोरणा मटण खानावळ आणि बऱ्याच वेळा आलं का इथं. ह्यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केलाच होता आणि त्यांनी नेमके ना मी इथं खेळलं बा काम होतं म्हणून आलोच. या साईडला आहे इथं चांगला हॉटेलवाला आहे. रात्रीची जवळपास आहे ना 11 वाजलेत. काल उलट आम्हाला जास्त टाईम झाला आज उलट कमी झाला आहे. काल मी जवळपास 12 वाजता घरी पोचलो असन काय संतोष शेठ. मग बरोबर 12:20 आले तरी आपल्याला काल घरी पोचायला. आज नाईट आउट आलं भारी वाटतं माहिती फिरायला.
मला नाही इकडं आलं कधी असं नाईटला. चला मला आठवतं राहू, मी वैभव आम्ही गेलो फिरायला. मजा आली ती राव. एकदा 30 बसलं तू पण होता की भंडारदाराला गेलो आपण. भंडारदाराला गेलो आम्ही तेव्हा. संतोष शेख पण होता तेव्हा. आम्हीतला सोडून आलो होतो आपण. मला वाटतं 2023 होता ना तेव्हा. हा 23 होता. इथून लागणार आम्हाला 1 तासभर जायला कमीत कमी चाकणवरून. तर जवळपास ना आता 11:30-12 आल्यात. मी मला बघायला आलो खाली. लक्ष्मीला पण सर लक्ष्मी त्याला जरा आहे ना लघवी नीट नाही होत. म्हणजे जेवढी पहिली व्हायची तेवढी नाही होत जास्त. आणि जरा शान पण लय नाही पडत, पण चांगलं पडत आता. वासरू आहे ना जरा आहे ना लय कुचांबलेलं आहे. पण सर खातं बी ते चांगलं तसं हिने तर खातेच. हिचा याचा खरा प्रॉब्लेम आहे आत्ता. सर नेमका मग कॅमेरा आहे ना गाडीत राहिला. मी असं खाली आलो डायरेक्ट टोईलवर संतोष शेटन मी. ओके याला उद्या बघता येईन आता. मग असं दररोज मी ना याला करतोय राव. उद्या याला उद्या परवा जायचं दवाखान्यात घेऊन. बघू आता काय होतंय. परवा याला ना औंधला घेऊन डायरेक्ट. ते सरकारी तिथं ना एकदम चांगली सुविधा आणि सुविधा पण आहे. चला आजचा बाबा इथं सेंड करू. भेटू उद्या आता आपण. ओके